नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो। बोगस दिव्यांग असतील तर त्यांना आता 2 वर्षाची कैद होणार आणि 1 लाख रुपये दंड होणार। याबाबत महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। जर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल, बोगस दिव्यांग तुम्ही असाल, त्याचा लाभ घेत असाल तर आता 2 वर्ष कैद होणार आहे आणि 1 लाख रुपये दंड होणार आहे। त्याबाबत शासन परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। आता बोगस दिव्यांगांची खैर नाही। याबाबत सविस्तरपणे आपण परिपत्रकात काय माहिती दिली आहे ती बघूया मित्रांनो। आपण या ठिकाणी बघू शकता, बोगस दिव्यांग 2 वर्ष कैद आणि 1 लाख रुपये दंडाची रक्कम, या प्रकारचे हे परिपत्रक आहे। महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग यांचे 18 सप्टेंबर 2025 रोजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना हे पत्र काढलेले आहे। त्याबाबत आता विषय आहे दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबत, तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 19 अन्वये कार्यवाही करण्याबाबतचं हे पत्र आहे। दिव्यांग कल्याण विभागाने हे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांना काढलेलं आहे। जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या दिव्यांग अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे दिव्यांग प्रमाणपत्राचे म्हणजे UDID कार्ड आधारे शासनाच्या विविध योजनांचा सवलतींचा जसे बदली, सरळ सेवा, नियुक्ती, पदोन्नती, अतिरिक्त प्रवास भत्ता याचा लाभ घेतात। तथापि सदर दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्र वैधतेबाबत विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। सदर तक्रारीमध्ये दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड बाबत साशंकता व्यक्त केली आहे। त्यामुळे सदर दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची म्हणजेच UDID कार्डची पडताळणी करणे आवश्यक आहे। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या अनुषंगाने दिव्यांगांचे सक्षमीकरण करणे तसेच सदर अधिनियमान्वये प्राप्त झालेले लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचणे अभिप्रेत आहे। सबब आपल्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या शिक्षण, आरोग्य, बांधकाम विभाग तसेच सर्व विभागांतर्गत सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी। पडताळणी अंती लाक्षणिक दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगांनाच अनुदेय लाभ देण्यात यावा। दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र चुकीचे बनावट आढळल्यास, प्रमाणपत्र 40% कमी असेल तर अशा दिव्यांगांना सदर लाभ अनुदेय करण्यात येऊ नये। त्यांना दिलेले लाभ बंद करून त्यांनी घेतलेल्या लाभाबाबत कारवाई करण्यात यावी। दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 च्या अनुषंगाने कलम 91 मध्ये स्पष्ट केलेल्या तरतुदी अनुसार लक्षणीय दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तीस अभिप्रेत असणारा कोणताही लाभ सवलत जर अन्य पात्र नसलेल्या व्यक्तीने प्राप्त करून घेतला किंवा घेण्याचा प्रयत्न केला तर संबंधित व्यक्तीस 2 वर्षापर्यंत कारावास किंवा 1 लाख रुपयापर्यंत दंडासाठी किंवा या दोन्ही शिक्षांसाठी पात्र ठरते। या तरतुदीनुसार पडताळणी अंती अपात्र ठरवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी। याबाबत अहवाल आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे व विभागास 30 दिवसात सादर करण्यात यावा। दिव्यांग कल्याण विभाग तुकाराम मुंडे साहेब यांनी हे पत्र या ठिकाणी काढलेलं आहे आणि त्याची एक प्रत आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांना आवश्यक कार्यवाही स्तव पाठवलेली आहे। तर मग मित्रांनो, आता जे बोगस दिव्यांग आहे त्यांची काही खैर नाही। तुकाराम मुंडे साहेबांनी आता कारभार हा पारदर्शक होण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहे आणि आता बोगस दिव्यांग जे आढळतील त्यांना 2 वर्षापर्यंत शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड करण्याचे त्यांनी सांगितलेले आहे। जे अधिकारी कर्मचारी आहेत, जे नोकरीवर आहेत आणि बोगस आहेत, त्या सर्व बोगस दिव्यांगांची आता काही खैर नाही, कारण की त्या ठिकाणी आता त्यांना 2 वर्ष शिक्षा आणि 1 लाख रुपयापर्यंत दंड होणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।